पाहिलं आपण तिकडे बघा आपलं विमान आणि या विमानात आपण आता बसून जगन्नाथपुरी धामला जाणार आहे. विमान आलं चला कडे चला आता आपण आता तिकीट प्रिंट काढत आहे इथे एवढी चेकिंग झाल्यानंतर 4-5 चला आजी एअरपोर्ट येते. एअरपोर्ट येते. पण आता एअरपोर्टला आलेलो आहे मित्रांनो. आता इथून आपण एंट्री करणार आहे. दाजी आता एअरपोर्ट आलेलं आहे. एअरपोर्ट आलेलं आहे बघा किती मोठं एअरपोर्ट आहे बघा. मित्रांनो आता आपण बॉडी घेतलेली आहे. पण आलं चला चला सिक्युरिटी चेकिंग चालू मित्रांनो. तो मित्रांनो आता आपण फायनली आपण आधार कार्ड टाकून एंट्री केलेली आहे. आधार कार्ड टाकून आपण वरती आलेलो आहे आता. आणि आता आपण बोर्डिंग पास करणार आहे. मशीनकडे चला आता आपण बोर्डिंग पास या मशीनकडे. आपण इथे जर पाहिलं पण आता बोर्डिंग पास आहे विमानात एंट्री मारण्यासाठी आपण बोर्डिंग पास या मशीनमधून काढणार आहे. तर चला मग आता आपण या मशीनमध्ये आपलं बोर्डिंग पास काढू. म्हणजे आपल्या विमानामध्ये एंट्रीसाठी बोर्डिंग पास आपल्याकडे पाहिजे. म्हणजे आपल्याला ती लाईन लावायची गरज नाही मोठी. पण मोबाईलनी काढाल तर माझ्या तिकीट कोणाकडे. तर आता जर पाहिलं आपण आता बोर्डिंग पास इथे काढत आहोत. माझे तिकीट माझ्या मोबाईलमध्ये. आता आपण इथून बोर्डिंग पास आपण काढूया मित्रांनो. आपण आता तिकीट प्रिंट काढत आहे इथून. करतात बाबा हे बघा इकडे हे आता तिकीटचा नंबर आपण इथे टाकत आहे. बघा F6. तर हे निघालं मित्र. हे जे आहे हे बॅगीला लावायचं आपल्याला. आणि हे जे आहे हे आपल्याला विमानामध्ये एंट्री करताना लागणार आहे. तर मित्रांनो इथे जर पाहिलं आपण तर मशीनमधून काढलं. आणि आता हे जे आहे आपल्या बॅगीला लावलं म्हणजे बॅग आपली हरवणार नाही. आणि आजीच्या हातात जे आहे मित्रांनो सर्वांचे तिकीट आहे. आता इथून आपण काय करणार माहिती आहे का. इथून आपण आता इंडिगोचं तिकडे तर इंडिगोच्या ऑफिसच्या इकडे जाणार आपण. आणि आपल्या बॅगीचं वजन करून ती बॅग त्यांना देऊन टाकणार. जशी बॅग दिली तसं आपण विमानाकडे इकडे पळणार मित्रांनो. ओके इथे बघा किती सुंदर एअरपोर्ट आहे. तर चला आजी पटापट आता ही बॅग आपण कुठे द्यायची त्या ऑफिसला द्यायची इंडिगोच्या. जशी आपण बॅग दिली इंडिगोच्या ऑफिसला की बोर्डिंग पास घेऊन आपल्या विमानाच्या गेटकडे जायचं मित्रांनो. हे विमान आहे भुवनेश्वरचं आपलं L104. आपण तर प्रायोरिटी केलेलं आहे. आपण एक्स्ट्रा पैसे भरलेले आहेत. तर बाकी सर्व इथे लाईनमध्ये उभे आहेत. तुम्ही बघू शकता इकडे बाकी सर्व जे आहे ते लाईनमध्ये उभे आहे. आपण म्हणून एक एक्स्ट्रा असतं तर आपण एक्स्ट्रा पैसे भरलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे आपल्याला लाईनची गरज नाही आहे. ओके आम्ही डायरेक्ट तो फास्ट चेक इन म्हणतात. डायरेक्ट तो माणूस येतो आणि आपण डायरेक्ट एंट्री करतो. आणि आपल्याला लाईन लावायची गरज नाही. ते लोक पटापट आपली एंट्री करून देतात विमानतळामध्ये. त्याचे एक्स्ट्रा पैसे भरले तुमच्या भावाने आपण. तो मित्रांनो इथे डॉलर आहे. पटापट एंट्री करत आहे. आजी खूप चालायचं आहे म्हणून व्हीलचेअरवर बसते. तशी आमची आजी चालू शकते. चला आजी आता आमचं सिक्युरिटी झालं की आपण पुढे जाऊया. बघा आपला आयफोन आहे इथे झालेला आहे. लॅपटॉप वगैरे सर्व जे आहे मित्रांनो लॅपटॉप वगैरे सर्व आपण केलेलं आहे. आणि आता आपण विमानाच्याकडे चाललेलो आहे. 8:30 वाजलेले आहेत. 2-3 तास आधी यायचं विमानात. आणि 3 चेक झाले 4 चेक झाले मित्रांनो आतापर्यंत. पण बॅग आपण दिली. तर इथे जर पाहिलं मित्रांनो आपण फायनली आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इकडे. ओके सो पहिले आपण बोर्डिंग पास केलं. पहिले आपण डायरेक्ट अंदर आलो तेव्हा चेक इन. नंतर बोर्डिंग पास केलं. नंतर बॅग दिली. त्याच्यानंतर सिक्युरिटी चेक इन केली. त्याच्यानंतर परत एक लास्ट चेक. आणि आता आपण डायरेक्ट आपल्या विमानाच्या इकडे जाणार आहे मित्रांनो. आजी बघा कसं वाटत आहे. आता आपण विमानाकडे चाललो लिफ्टनी. खूप आनंद होतोय मला.
मित्रांनो आपण आता जगन्नाथपुरी ट्रिपसाठी जात आहोत. इकडे बघू शकता आजी इकडे जात आहे, विमानात बसत आहे. 8:30 झालेले आहेत, 9चं विमान आहे. ओके, आणि आपण फास्ट चेक इन केलेलं आहे मित्रांनो. जास्त लाईनची गरज नाही आपल्याला. 2 तासामध्ये भुवनेश्वरला जाणार. आयुष्यामध्ये काय करा नाही तर नका करू मित्रांनो. तुम्ही पैसे कमवा, पैसे कमवले तर सर्व आपल्याला करता येतं आयुष्यामध्ये. आपण जे खात बसलो तर गेलंच का येस आता आधी येते आपलं ते नवीन बस बोलवले नाही ग येतो नाही ते लोक गेले आपले कोणी गेले आजीला उठवा ना आता आजीला उठा आजी जा बस. अरे ही किट तिथून बस तू. मित्रांनो आता बसमध्ये जात आता आपण बसमधून विमानाकडे चाललो आजी. आता बसमध्ये बसून विमानाकडे जाणार आहे. हे बघा आता एअरपोर्ट इकडे होतं, आता आपण विमानाकडे जाणार आहे. ते एवढी चेकिंग झाल्यानंतर 4-5दा चेकिंग झाल्यानंतर मित्रांनो आपण आता फायनली विमानात बसणार आहे. अर्धा तास आधी आम्ही चाललो विमानाच्या अंदर. अरे मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे, मला खूप खुशी आहे. तुम्हाला कसं वाटत आहे विमानात बसण्याच्या आधी? मला खूप आनंद वाटतो बाबा विमानात बसायला. खूप छान वाटायला मला येऊन. मी अजून पाहिलं नव्हतं, आता बघायला किती मोठं आहे बाबा सगळं. तर मित्रांनो मला खूप जास्त एक्साइटमेंट आहे विमानात बसायची. जेव्हा पण विमानात जातो तेव्हा एक वेगळंच फिलिंग येतं, वेगळंच वाटतं. ओके, तर तुम्ही सुद्धा विमानामध्ये एकदा जायचं मित्रांनो. ओके, तर चला आता बसमध्ये बसून आम्ही बघू शकता तुम्ही. हे बघा बसमध्ये बसून आहे मित्रांनो. आपण इथे बघू शकता. मित्रांनो इथे जर पाहिलं आपण तिकडे बघा आपलं विमान, आणि या विमानात आपण आता बसून जगन्नाथपुरी धामला जाणार आहे, भुवनेश्वरला जाणार आहे. विमानाच्या जवळ मी जेव्हा पण येतो पूर्ण कुटुंबाला घेऊन, फॅमिलीला घेऊन, तेव्हा मला एवढा आनंद होतो की असं वाटतं यार आयुष्यामध्ये जे स्वप्न होते ते खरंच पूर्ण होतात. ओके, बिझनेस करून जे स्वप्न आहेत, आपलं रिच लाईफ जे आहे, आपलं आयुष्य आपल्याला घडवता येतं आणि खूप आनंद वाटतं मित्रांनो. आमची आजी हसते आणि सर्व खुश होतात. ओके, सो विमानाच्या जवळ गेलं तर मला खूप आनंद होतो. आता आम्ही विमानाच्या अंदर आजी जाते बघा, आणि इथे जर पाहिलं तर हे आपलं मोठं विमान आहे. आजी हळूहळू अंदर येते. आजीला पण सुधरत नाही, मला पण काही सुधरत नाही. ओके, विमानाच्या अंदर बसणं एक आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांचं स्वप्न असतं. आणि आता आम्ही विमानाची आमची सीट शोधत आहे मित्रांनो. आमची सीट पण भेटलेली आहे इथे. आपल्याला सुद्धा आपल्या आजी आजोबांना, आई वडिलांना बसवायचं आहे विमानात, आणि त्यांना मित्रांनो हीच रिच लाईफ दाखवायची आहे. तुम्हाला शपथ आहे मित्रांनो, हा व्लॉग बघितल्यानंतर तुमच्या आईला, बाबांना, आजी आजोबांना, ज्यांनी तुम्हाला पोटाला पट्टा बांधून बांधून शिकवलेलं आहे, त्यांना विमानात बसून चारोधाम यात्रेला न्यायचं आहे. त्यासाठीच हा व्लॉग तुम्ही इन्स्पिरेशनसाठी बघा मित्रांनो. आजी बघा किती खुश आहे. विमानाच्या खिडकीकडे आजीला मी बुक करतो. बाय द वे सीट बुकिंगचे एक्स्ट्रा पैसे लागतात, आणि विमान जे आहे आमचं उडत आहे. एक कॉमन मिडल क्लास माणसाचं स्वप्न असतं मित्रांनो की ते विमानात बसावं, आपल्या आई वडिलांना सुंदर आयुष्य दाखवावं. आजी बघा आमची किती खुश आहे बघा. आता बघा हाच आशीर्वाद जो आहे, या आशीर्वादाने मित्रांनो आपण जे आहे सक्सेसकडे जातो, यशाकडे जातो. आणि इथे बघा मी भगवद्गीता वाचली आणि माझे ऑफिसचे कामंसुद्धा केले मित्रांनो, आपल्या बिझनेसचे. त्यामुळे तुम्हाला शपथ आहे, तुम्ही आपल्या आईवडिलांना विमानात बसवा. त्यासाठी तुम्ही वेगळे बिझनेसेस करा. तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे मित्रांनो, तुम्हाला सर्वांना गोष्टी शिकवण्यासाठी, बिझनेसमॅन बनण्यासाठी. तिथे बघा हे सर्व मी बिझनेस करत आहे, ऑन्ट्रप्रेनर आहे म्हणून मी करू शकत आहे. इथे जर पाहिलं तर बघा किती सुंदर दिसतं, तुम्ही बघा राईट. विचार करा तुम्ही पण तुमच्या आईवडिला, बाबांना बसवाल आजूबाजूला, आणि तुम्ही मध्ये बसाल, आणि ती फिलिंग काय येईल तुम्ही विचार करा. आणि हे सर्व करण्यासाठी जास्त पैसेसुद्धा लागत नाहीत, फक्त तुमची करायची तयारी पाहिजे मित्रांनो, इच्छा पाहिजे. ओके, आपण 8-8 हजाराची तिकीटं बुक करू शकतो, पैसे येतच नाही, तुमची इच्छा पाहिजे. ॲटोमॅटिक तुम्ही बिझनेस करता, मोठे बनता, आयुष्यामध्ये करोडो रुपये कमवता आणि आपले स्वप्न पूर्ण करता. सर्वांनी रिच लाईफ म्हणून टाईप करा, आणि मी पण माझ्या आईबाबांना, आजी आजोबांना बसवेल हे टाईप करा मित्रांनो. ओके, तर हा ब्लॉग कसा वाटला मला जरूर सांगा. आता विमानामध्ये आम्ही काय काय केलं
हे तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगणार. सर्वांना साईराम, स्वामी ओम, जय श्री कृष्ण एव्हरीवन.